नमस्कार. हा कापा फणस आहे गावचा, काल फोडलेला आम्ही. याची एक रेसिपी मी बनवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा. नंतर दाखवते मी काय बनवायचं आहे ते. आता एक घर काढून घेणार आहे. कापा फणस आहे. आता वडपौर्णिमा येते ना, वडपौर्णिमेचा उपवास. तर काप वगैरे उपवासासाठी चालतात, काप बरं पण चालतात. याचं गरं काढून मी बनवणार आहे आता रेसिपी याची. हे आता गरं काढून घेणार आधी. थोडं काय बनवायचं आहे तर दाखवेन मी. कापा फणस आहे. आधी सगळं गरं काढून याने मग दाखवणार काय ते. हे बघा वरीचं तांदूळ आहे ते. हां बोला. हां हो हो हो. आता मामकाचा किती वेळ भाजायची? हे थोडं लाल होईपर्यंत जरासं भाजायचं आहे. लाल व्हायला पाहिजे. थोडे, जास्त नाही. मिक्सरला लावून घ्यायचं. एकदम पीठ नाही करायचं त्याचं, रवळ करायचं. आणि ते गरं काढलेत ना, ते पण मी पेस्ट करून घेणार भांड्यात मिक्सरला लावून. आणि हे पण थोडं बारीक करणार. बारीक नाही, पीठ नाही. नाही पीठ नाही एकदम करणार, रवळ करणार त्याची. दाखवून हे बघा, वरीचं तांदूळ मी गरम करून घेतले. हे मिक्सरला लावून घेते आता. गरे याच्यात हे बघा, तांदूळ असे रवळ करून घेतले. एकदम पीठ नाही केलं आहे त्याचं, पीठ नाही करायचं. हे बघा अशी. आणि आता हे गरे आहेत ना, याची पण पेस्ट बनवणार. काप गरे आहेत ना, बरका असलं त्याचा रस काढता येतो. आपण उपवासासाठी करतो. हे उपवासासाठी, वटपौर्णिमेच्या उपवासासाठी चालेल ना. हां, वडपूजन झाला म्हणजे मग काय खायचं, नाश्ता काय करायचा. हे नाश्ता चालतो मस्त. हे बघा गऱ्याची कशी पेस्ट झाली एकदम पेस्ट. आता याच्यात गुळ मी 1 वाटी गुळ बारीक करून घेते याच्यातच. गरे किती असतात आपली? गरे 20-25 30. होय जास्त जास्त. ते छोटं होतं ना गरे, बारीक. जसं गाऱ्याचं प्रमाण असेल तसं तसा गुळ टाकला, कारण ते गोड कमी आहेत जरा. हे बघा गुळ आणि गरे याची पेस्ट लागली. आता हे वरीचं तांदूळ बारीक केलं ना, ते टाकूया आपण याच्यात. थोडा वेळ फुगसं ठेवायचं ते. याच्यात मिक्स करून
थोडंसं मीठ टाकूया चवीला. हे बघा वेलची टाकायची राहिली होती ती मी आता मिक्सरला लावून घेते याच्यात बारीक करून सोलून. थोडी वेलची पाहिजे त्याच्यात वासासाठी. वेलची चांगली सुगंध येतो वेलचीचा. हे बघा आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता हे थोडा वेळ असं ठेवायचं जरा ते उमलंसं भिजसं तांदूळ वरीचे. हे बघा वडाची पानं आणलीत मी त्याचं द्रोण लावणार मी आणि त्याच्यात हे बनवणार. हे बघा कसे लावायचे हे असं लावायचं. तुम्ही फणसाच्या पानाचं पण करू शकता. फणसाच्या पानाचं, चांदाडीच्या पानाचं, गावच्या ठिकाणी असेल तर. इथं काय सगळीच पानं उपलब्ध नसतात ना. हळदीच्या पानात नाही ना. हळदीची पानं वासासाठी टाकू शकतो आपण शिजताना उकडताना. असं लावायचं. काय घेतलं टूथपिक. त्यानंतर काढायला हे बघा असं हे लावायचं आणि ह्याच्यात ते भरायचं आणि मग दाखवून मी आता कसं कारण ठेवायचं ते. तांदळाची पानं, फणसाची पानं गावच्या ठिकाणी मिळतात. तर काय सगळीच पानं मिळत नाही ना. हे कुठून आणलीस? हे आमच्या बिल्डिंगच्या खाली झाड आहे वडाचं. त्याची आजी काल घरी होता ना संध्याकाळी त्याला सांगितलं काढून ठेव. त्याने काढलं आणि ते हाताशी येतात जवळ आहे. हे बघा असं लावून घ्यायचं सगळे. ह्याच्यात टाकायचं नाही. पाणी उकळंसं ठेवलं. पाणी उकळल्यावर ते चालणीत मग ठेवायचं. अशी ठेवायची. हां नाही बरोबर आहे. तूप जरा जरा असं सोळायचं ह्याला आतमध्ये. द्रोण केले ते. थोडंसं ह्याच्यात पाणी टाकायचं जरा पातळ करायचं. शिजण्यासाठी ते बारीक केलं शिजण्यासाठी लगेच. थोडे भाजलेले आहेत ना ते. भाजून घेतले ते. ह्याच्यात हे भरायचं असं सारण. हे बघा असं ठेवायचं ह्याच्यात चालणे. ते जसं आपण मोदक कसं उकडतो तसे ते उकडायचे. तसंच उकडायचं. तरी 20 मिनिटं लागतील ना. होय पाण्याला उकळी आली. हे बघा पाण्याला उकळी आली. आता ही चाळण मी वरती ठेवते. याच्यावर झाकण ठेवायचं चाळणीवर. हे बघा असं झाकण ठेवायचं. आता 15-20 मिनटं हे उकडू द्यायचे. नंतर हे बघा आपलं सांदण आहे फणसाचं.
तयार झालं हे बघा. फणसाच्या पानात, चांदडीच्या पानात पण होऊ शकतं असं द्रोण बनवून. हे शिजलंय. हे बघा कसं आलं ते. बघ द्रोण आहे तसा त्याचा आकार आलाय. काढा काढून खाऊन दाखव. तिकडे बोल कसं झालं सांग. मस्त. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय. फणसाच्या गऱ्याचं सांदण हे कसं झालंय ते मला कमेंट करून सांगा.